पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आपे आता जी काय होतं ना अर्जुन, हे जे काही होते त्याला असं शब्दात नको अडकूया, असंच राहू देत की। आपे जोपर्यंत तू माझा नवरा म्हणून स्वीकार करत नाही ना, तोपर्यंत तुझ्या सगळ्या इच्छांचा आदर करत राहीन मी। झोपून घे, निघू उद्या सकाळी। गुड नाईट। अर्जुन, उद्या सांगणार आहे मी तुला। आता कसं सांगणार आहे ते माहित नाही, सांगणार आहे नक्की। माझं तुझ्यावर लई प्रेम आहे। आणि तुझ्यासारखा बेस्ट नवरा ना मला शोधून बी सापडणार नाही। अर्जुन, अर्जुन, आई, अर्जुन, उठ। तू काय करतोयस इथं? काय? तू उठ की आधी, उठ। तू काय करतोयस इथं? काय झालं पे? तू कधी आलास इथं ते सांग की। मी रात्री झालो का ग? रात्री कधी? रात्री तुला काहीच आठवत नाही पे? काय आठवत नाहीये मला? मम्मी, अर्जुन, तू हे काय? मला काहीच आठवत नाही, सांग की। अगं आपे, काल रात्री तूच फोन केलास ना मला। मी? हो, आणि बोलून घेतलं, काय जुरळ का काहीतरी होतं, मग मी आलो, जुरळ राहिलं बाजूला येत। बस अर्जुन, पुढे काही बोलू नका, मला एक तर काहीच आठवत नाहीये। अगं तुला खरंच काहीच आठवत नाही आपे? काहीच आठवत नाही खरंच मला। आठवलं, आठवलं? सगळंच आठवलं। सगळं आठवलं? सांग की मग। सांगू कशाला, करूनच दाखवते की। होय, चाल की। थांब बाळा। बाळा? हे असं दिसत, नुसतं हाताने फासलं ना की असं दिसत। कसं दिसतं? आधी घेतोय नाही ग, गंमत करत होतो। अर्जुन, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मी पण बघितलाय बरं का। बघितलंय? मला वाटलं ते मी पुस्तकात वाचलंय तू। अर्जुन, तू सतत वाचण्यावरून का बोलत असतोस रे मला? अभ्यासाने वाचण्यावरून बोलायचं नाही अर्जुन। आणि ते नेहमी काय म्हणतोस तू, खाली खाली मुंडी पुस्तक दोन परत बोलतोस अर्जुन, तुला काहीच वाटत नाही का रे? नाही पण हे चुकीचं आहे ना, हे असं नाही बोलायचं मला। आणि मुळात ही लिपस्टिक कुठून काढली तू? माझ्या बॅगला हात लावलास ना, कशाला लावलास? एवढं इथे झोपलायस आणि वरतून मला सांगतोय। बस शांत हो की, आता घरी जायचंय ना आपल्याला, का सगळी भांडी इथंच करायची आहेत? घरची वाट बघत असतील का नाही? ऐक की, घरी गेल्यावर सगळ्यांना मला एक सांगायचंय। काय सांग ना? आता घरीच ऐक की। सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? लक्षात काय ठेवायचंय तवा? आली की द्यायची सरळ हाकलून।
अगं म्हणे सगळ्या गावातनं तुझी तिनं धिंड काढली होती, अशी कशी जाऊ देईन मी तिला? काय ग, कुठे आहे तुझे मामंजी? हे गेलेत त्यांच्या रूम मध्ये बोलायला मामंजींची. सरकार, विनया काका बाहेर यायला नकोच म्हणत होता. मीच घेऊन आलो. रात्रभर झोपला नाही वाटतं. काय ग बाया, किती वाईट अवस्था झाली माझ्या भावाची त्या कार्टीमुळं. विनया, नको एवढा त्रास करून घेऊ. घे चहा घे. नाही नको. अहो भाऊजी, नका तुम्ही काळजी करू. तिला चांगली वटणीवर आणू बघा. मी काय म्हणतो, उगाच सगळ्यांसमोर कशाला या ठिकाणी? यो 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 चांगुलपणा नडत होतो मला. तिने काय केलं हे विसरू नका. खरं तर लाता घालून हकलून दिलं पाहिजे तिला. सुजय, काय भाषा आहे ही? हो सर, तुम्ही लय शिकलेले आहात ना. नसल पटत तर जा आतमध्ये, थांबू नका इथं. पण आज त्या आप्पीचं काय खरं नाही. आली बघा सगळी गँग. आता तिच्या बापाची नाटकं चालू होत्याल. डोळ्यात पाणी काय आणल, तोंड पाडून काय बसल, हातापाया काय पडल. मावशे, काय करायचंय ते करू दे त्यांना. थांबा बापू, थांबा. मी काय म्हणतोय सरकार, घरातल्या गोष्टी आहेत, आपण आतमध्ये बसून बोलूयात की. आता ग बाया, आता काय बोलायचं बाकी राहिलंय तवा? अहो, तुम्ही तसं नाही कोणीच आमच्या घराची एकही पायरी चढायची नाही हं? सुजय, मोठ्यांशी बोलण्याची ही पद्धत नाहीये. दादा, त्यांना हिथं उभं करतोय ना, हीच लय मोठी गोष्ट आहे. खरं तर आपण अर्जाला आधीच सांगितलं पाहिजे होतं म्हणा. पण त्या पोरीच्या पायी झाला येडा, आणि त्या पोरीचं एक नवल. हे असल्या मैत्रिणी असल्यावर अजून काय होणार म्हणा. सुजय, उगाच आपले विषय उकरून काढू नकोस हा. सरकार, मी काय म्हणते, आम्ही सगळी पाया पडतो तुमच्या, पण तुम्ही असं. पण आमच्या लेकीला असं तुम्ही तुम्ही दोघे जण हात का जोडताय? अहो थांबा की जरा, दीदीला येऊन दे की. बरोबर बोलतोय त्यो. इथं आता कोणी डोळ्यातनं पाणी काढू नका. त्यांना येऊ दे आधी. आल्यानंतर मग बघू तुमच्या डोळ्यासमोरच काय घडेल ते घडेल. घ्या, आले बघा. रुपाली, ओवाळ्याचं ताट घेऊन ये ग बाई. कोणी काय बोलू नका. विनया, डोळे पुस. अहो सरकार, याची काय गरज? शिवताई, तुम्ही काय करताय सगळीकडं? आल्यात ना तुम्हालाच भेटायला. नाही, बरं झालं सगळे भेटायला आले. सगळ्यांसाठी काय काय घेऊन आलोय आम्ही. मग आणि तुम्ही अशी बाहेर का उभे राहिलात? आज चला की. चला, 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 चला. या आत, या आत, या आत, या. मग कशी झाली तुमची ट्रिप? एक नंबर ट्रिप झाली. बरं झालं गेलो. हा, बरंच झालं गेला ते. कदम, काय झोप झाली नाही वाटतं? बाबा, काय हो? रुपाली, जा ओवाळून घे. या. कशाला हे ओवाळणं बिवाळणं आता काय? अरे रीत असती बाबा, करायला लागतंय सगळं. रुपाले, वावळ त्यांना. हा, आणि वळून झाल्यावर आप्पे तू नाव घ्यायचं बरं का. अहो तुम्ही कशालाही सगळं उगचच. अहो नाही, आप्पीची आई नाव घ्यावं लागेल. भाऊजी, अहो आमचं आत्ताच लग्न झालंय, असं काय वागवताय आम्हाला? तेच ना. लग्न तर झालंय ना आता, मग घे की नाव. आप्पे, घे ना. अरे बर.
रात्रीच्या आभाळात सांडलं लखलखत चांदणं. अर्जुनच माझ्या आयुष्यातला ध्रुवतारा. एवढंच आहे माझं सांगणं. वा वा टाळ्या टाळ्या वा वा. बस झालं, बस कराय सगळं. हो कदम काय झालं? बाबा तुमच्या दोघांच्यात नवरा बायकोचं नातं नाही माहित आहे त्या सगळ्यांना. अहो कदम काय बोलताय तुम्ही हे असं? खोटं बोलतोय का मी? हा अप्पे, खोटं बोलतोय? नाही बाबा. नाही अप्पे, तू बोलूच नको माझ्याशी. अहो कदम बापू सरकार, अहो काय नाही, एकदम मस्त नातं आहे आमच्या दोघांमध्ये. आता एवढं चांगलं फिरून आलंय बघा. नवरा बायकोचं चांगलं नातं आहे आणि तुमचं काहीतरी वेगळंच चाललंय. आता तरी बास करा की खोटं बोलणं. ए आप्पे, अगं उचकट की तुझं थोबाड. थोबाड उचकट काय थोबाड उचकट? तुम्ही काय सारखं तिला बोलत असता? आणि आज हे काय नवीनच काढलंय? नवरा बायकोचं नातं नाही, बायकोची सगळी कर्तव्य तिने थांब अर्जुन. बाबा तुम्ही आता जे काही म्हणलात ते खरंय. अर्जा का फसवत आला रे आजवर? हो कदम कुठं फसवत बिजा? तुम्हाला कोणी सांगितलंय? कोणी सांगायची गरजच पडली नाही अर्ज्या. आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय सगळं. काय गे आप्पे, अगं कशाला फसवत आले सगळ्यांना तुम्ही? कशा पाय? मी म्हणते कशा पाय? नाही मावशी, तुम्ही नाही. त्यात अर्जुनची काही चुकी नाही. मीच त्याचा नवरा म्हणून स्वीकार केला नव्हता. पण बाबा आज आज काय? अहो आज मला तेच सांगायचं होतं. अर्जुन मी तुला म्हटलं ना मला काहीतरी सांगायचंय. मला हेच सांगायचं होतं की मला असं तुझ्यासारखं बोलता नाही येत, सांगता येत नाही, पण मला पुस्तक सोडलं ना तर बाकी काही कळतही नाही. पण एखादा माणूस आपला हात कुठल्या भावनेनं धरतोय ना हे कळतं मला. आणि तू माझा हात कधी न सोडण्यासाठी पकडलाय हे कळायला मला जरा वेळ लागला. अर्जुन मला माफ करा त्यासाठी. हा अर्जुन, पण मला एवढं सांगायचंय का माझं तुझ्यावर. वा 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 वा. बघितलं का बाप्पू, तुमच्या पोरीचे प्रताप? डायरेक्ट तिनं एकदम पलटीच मारली. आणि करणारच ना आता तशी ती. सगळ्यांसमोर उघड झालंय म्हणल्यावर हा असं म्हणणारच ना ग तू. स्वतःच पितळ उघड नको पडायला, मग अशीच बोलणार. भया अजिबात लाज नाही ह्या कार्टीला. खुशी लोक कोलांटी मारती. कदम भाऊ तुम्ही तरी विश्वास ठेवा माझ्या. कशावर ना अर्जा, कशावर विश्वास ठेवायचा आम्ही तुझ्यावर आणि तिच्यावर तरी कशावर? अरे का केलंस अर्जा तू असं? का केलंस? पडापे का ग? कशा पायी असं केलंस तू? मला जरा वेळ पाहिजे होता ग. कशाला? हा कशाला वेळ पाहिजे होता तुला? इथं अभ्यास करायला वेळ मिळत नाही.
त्याच्यासाठी का तुला मनमानी तुझी करता येत नाही त्याच्यासाठी? तुझे विषय बदलू नकोस तू. ए पियू, तू गप्प बस गा. काही विषय वगैरे बदललेला नाही त्यानं. सध्या इथं एकच विषय आहे. ह्या पोरीला कुणाचं कशाचं कधीच काय पडलेलं नसतं. आई नाही आई. ए, अजिबात नाही. मला असलं काय बी म्हणायचं नाही. मी नाही तुझी आई. आई हो, असं काय करताय तुम्ही? अहो एका मिनिटात अशी सगळी नाती नका संपव. ऐका की. कुठलं नातं आपे? हा? तुझं या घराशी नातं जोडलंय ते अर्जुनमुळं. आणि तेच नातं तुला मान्य नसेल तर काय? अहो आधी मान्य नव्हतं. मला आता मान्य आहे की. आता कुणीच विश्वास ठेवणार नाही तुमच्यावर. असं नाही सरकार. अहो आजपर्यंत कधी कमी पडली आहे ती? कशात कमी पडली सांगा ना. एका सुनेच्या घरासाठी जे कर्तव्य असतं ना ते पूर्ण केलं तिने आजपर्यंत. आणि या तोंडवर करून बोलतात ना मावशी, त्यांची चुकी असताना पण त्यांच्या विरुद्धची तक्रार मागे घेतली तिने. का? कशासाठी? कुणासाठी? या सरकारच्या घराच्या इज्जतीसाठी. अहो कदम, तुम्ही तरी ऐका ना. काय बाप्पू, तुम्हाला ह्याची चांगलीच कल्पना होती ना? नाही, मला यातलं काय बी माहित नव्हतं. नाही नाही भाऊजी, यातलं बापूंना काहीच माहित नव्हतं. खरं तर आमच्या घरी कोणालाच माहित नव्हतं. घरात कुणालाच काहीच माहित नव्हतं? वा, काय बाप्पू, आपल्याला अभ्यास सोडून दुसरं काहीच सुचत नाही हे तुम्हाला माहित नव्हतं? नाही, मला यातलं काय बी माहित नव्हतं. भाऊजी तुम्ही त्यांना नका ना बोलू. नाही तर काय, यांच्या संस्कारात मोठी झालीस ना तू. काय माहिती संस्कार केलेत का नाही. जर चांगले संस्कार केले असते तर ही अशी वागलीच नसती. अगं, भर मांडवातनं पळून गेलेल्या पोरीला कुण दारात तर उभं करून घेतलं असतं का? अरे अर्जा, तुला माझा दोस्त दोस्त म्हणायचो मी. तू कदम म्हणायचा ना, लई भारी वाटायचं मला. अरे पण एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून काय लपवलीस रे अर्जा? अर्जुन, अरे आजवर आम्ही तुझ्याकडे बघून फक्त गप्प बसत आलो बर का. अरे तुमचं लग्न हे अशा पद्धतीने झालं तेव्हा गप्प बसलो. त्या मनीला तुरुंगात टाकलं तेव्हा पण गप्प बसलो. का? तर फक्त तुझ्याकडे बघून. आणि एवढं सगळं होऊन पण ती तुलाच नाकारती वय. मी हात जोडतो. माझ्या पोरीची चूक झाली, तेवढी चूक अजिबात पदरात घेतली जाणार नाही. ही काही चूक आहे तवा? काय गे आपे, लई शाळा शिकलीस ना तू. अगं निदान खाल्लेल्या मिठाला तरी जागायचं होतं. बरोबर आहे मावशी तुझं. उद्या शिकून कलेक्टर होऊन गेले असतील लात मारून. अरे मग त्याच्या आधी आपणच हाकलून देऊ ना हिला. चल 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 जरा. मावशी मावशी थांबा, सोडा तिला. काय जरी झालं ना तरी बायको आहे माझी ती. मागा जर का. बया, तिने काय जादूटोना केला का काय ह्याच्यावर? का लिंबू बिंबू फिरवलंय? एवढं सगळं होऊन बी तू हिचीच बाजू घेतो? अहो ती काय म्हणते ऐकून तरी घ्या एकदा मावशी. ऐका की, मी काय म्हणते तेवढं ऐकून घ्या ना. पण तुमचं जे काय म्हणणं आहे ते सगळं मान्य आहे मला. सरकार ती काय म्हणते ऐकून तरी घ्या ना. आता ऐकवायचं काय बाकी राहिलंय आपे? अहो सरकार कदम, माझ्यासाठी फक्त एकदा ऐकून घ्या तीच. अर्जुनचा माझं नातं काय आत्ताचं नाहीये. आम्ही लय आधीपासून एकमेकांचे मित्र आहोत. खूप चांगले मित्र आहोत. माझ्या लग्नात जे काही झालं तेव्हा अर्जुनच माझ्या पाठीशी उभा होता ना. अजून कोण होतं? पण त्यानं माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. एका सेकंदात माझं अख्खं आयुष्य बदललं. एका सेकंदात माझा नवरा झाला. आमच्यात मैत्रीचं नातं होतं ना, आणि मैत्रीच्या नात्याला कुठेच बंधन नसतात. असं मोकळं असतं ना. त्यानं मंगळसूत्र घातलं ना, आम्ही आयुष्यभरासाठी एकमेकांचे नवरा बायको म्हणून बांधले गेलो. आणि आमच्यात असं काय होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी स्वप्नातही विचार केला नव्हता. लग्न झाल्यानंतर 2 दिवस मला काहीच सुधरत नव्हतं. काय चाललंय काहीच कळत नव्हतं. पण मला तो
आत्म वाटत नाही तोवर मला वेळ पाहिजे होता आणि मला त्याच्यासोबत नाटक नव्हतं करायचं. आणि आम्ही दोघंही घरात नव्हतो बोलू शकत, कारण आम्ही काहीतरी बोललो असतो तर